गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची सुरुवात झालेली आहे. सध्या मी कॅमेऱ्यासमोर येण्याच्या अवस्थेत नाही आहे, अंघोळ वगैरे केलेली नाही आहे. बट आज ना म्हणजे स्वराचा काल एक पेपर झाला आणि नंतर तिला आहे 2-3 दिवस सुट्ट्या. तर मग आज तशी काही घाई नव्हती. मिस्टर आत्ता गेलेले आहेत वॉकला आणि मग मी पण आज लवकरच उठले तशी पण. आणि म्हटलं कारण आज थोडंसं स्किन केअर वगैरे पण करायचं होतं. तर इकडे मी ना माझ्याकडे उठणं आहे, सुगंधी उठणं, दगडूथेली इथे नाशिकमध्ये फेमस आहे, त्यांच्याकडून आणलेलं आणि एकदम भारी उठणं आहे त्याच्यामध्ये सगळं. तर ते घेतलं आहे आणि वरून कॉफी टाकणार आहे कारण थोडंसं मानेला टॅनिंग झालेली आहे. चेहऱ्याला नाही कारण मी जास्त बाहेर पडतच नाही, बट मानेला ते होतं असं ड्रेसचं वगैरे किंवा आपण गळ्यातलं वगैरे घालतो ना, तर ते घर्षण होऊन थोडंसं काळपटपणा येतोच. तर मग कॉफी टाकली आहे त्यासाठी स्क्रब म्हणून. तसं हे जे उठणं आहे ना असं जाड आणि दरदरीत दळलेलं आहे, म्हणजे त्यांनी त्याच्यावर लिहिलेलंच आहे. तर स्क्रबिंग छान होते आणि एकदम मी फक्त कधी कधी उठणंच वापरते किंवा मग बाकीचं काही एजंट म्हणजे हळद किंवा मुलतानी मिट्टी वगैरे, चंदन पावडर. तर उठणं वापरलं की दुसरं काय वापरायची आवश्यकता पडत नाही. तर आता मी ते घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे. आपलं कोमट असं दूध आहे कारण मी सकाळी गरम करून ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता टाकते. थोडंसं कोमट झालेलं आहे ते आणि मिक्स करते, मस्तपैकी लावून ठेवते एक 15-20 मिनटं. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आवरते आणि मग तुम्हाला भेटते. चला. हॅलो. सो फायनली नहा धोके हम आए हैं. मस्तपैकी निवांत आंघोळ केलेली आहे. तसं मी काल परवा तुमच्याशी माझ्या धावपळीचं कसं रुटीन असतं, उशिरा उठल्यावर काय गडबड होऊन जाते ते शेअर केलेलं आहे. तेही नक्की पहा. तुम्हाला वाटत असेल मी केस धुतलेले आहेत, तर नाही, हेअर वॉश केलेला नाही आहे. गरमी खूप आहे म्हणून वरून असं पाणी लावले. केस खूप ओले केले मी, असे म्हणजे बांधलेलेच होते बट ओले केले म्हणून ते आता सुकवते. आणि आजचा जो सकाळचा 1 ते 1.5 तास आहे तो स्पेशली माझ्यासाठी आहे. आता हे उठणं वगैरे लावले म्हणून तुम्ही स्किन पण बघू शकता कशी ग्लो करते, मस्त ग्लोईंग स्किन. ओके. सो आत्ताचा जो 1 तास आहे तो माझ्यासाठी आहे कारण स्वरासुद्धा झोपलेली आहे. आज ती काय लवकर उठणार नाही आहे, निदान 9-9:30 पर्यंत तरी ती काय उठणार नाही. आणि यांना पण यायला अजून अर्धा-पाऊण तास बाकी आहे. तर म्हटलं चला, आपलं स्किन केअर तर झालेलं आहे निवांत, आता करूया आपल्या हेअरची काळजी. तर आता हेअर केअरसाठी मी एक सिरम बनवते. तर ते आहे रोजमेरी ड्राय लिव्सचं. आता याच्यावर मी डेडिकेट एक व्हिडिओ केलेलाच आहे डेडिकेटली, तर तो तुम्ही पाहून घ्या कारण आपल्याबरोबर बरेचसे नवीन सबस्क्रायबर जोडले जात आहेत. जर तुम्हाला माहीत नसेल याचे बेनिफिट्स काय आहेत, मी हे पाणी का बनवते, का लावते वगैरे आणि त्याला कसं स्टोअर वगैरे करायचं, त्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तर नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. प्रत्येक लेडीजसाठी, कशाला जेंट्ससाठी सुद्धा तो उपयोगी असा व्हिडिओ आहे. सो नक्की पहा. ओके. रोजमेरीचा स्पेशल व्हिडिओ आहे तो. आणि दुसरी गोष्ट, आता या गोष्टी बनवते. हे पाणी झाल्यावर ते थंड झाल्यानंतर मी लावणार आहे आणि मग काय मिस्टर येतील, आपली रोजची सकाळची कामं तर सुरूच होणार आहे. आज मी तुम्हाला ते दाखवणार नाही की मिस्टरांसाठी काय गडबडीत म्हणजे हे करते, कारण गडबड नाही, आज मी एकदम निवांत करणार आहे. तर आता हे पाणी एकीकडे बनलं की लगेचच लागणार आहे मी स्वयंपाकाला. त्याच्या आधी एक गोष्ट शेअर करायची तुमच्याशी, तीही करून घेते. ओके. सो क्विकली दाखवते. मी नवीन ही चाळणी आणि हे घेतलेलं आहे, कॉम्बोमध्ये होतं हे स्मॅशर. आपलं पावभाजी किंवा आपल्याला बटाटे स्मॅश करायला लागतं ना, तर ते नव्हतं माझ्याकडे. खूप आधी एक घेतलं होतं बट ते हे झालं, तुटलं, इकडून तुटून जातं, ते खूप जोर दिला तर म्हटलं आता स्टीलचंच घेऊया. आणि हे छान आहे, मला हे आवडलं खूप आणि भक्कमसुद्धा आहे, असं लूज वगैरे काहीच नाही आहे. सो पावभाजी स्मॅशर म्हणून आपण म्हणजे त्यासाठीच ॲक्च्युली वापरतात त्याला. यासोबत हे मिळालेलं आहे, हे किसणी आपली सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी असते ती. तर ही पण छान आहे तशी, बट खूप पातळ आहे. खूप काही महाग नाही आहे. मला वाटतं मी अराऊंड 200 का 225ला 2 वस्तू घेतलेल्या आहेत. बट मला वाटतं हे मला महाग गेलं आहे खूप ऑनलाईन, कारण हे खूप पातळ आहे. हे तरी छान वर्क करतं. काल मी तुम्हाला ती कांद्याची ट्रिक दाखवली होती ना, तर ते मी इकडे करायला गेली आणि ह्यांनी ना असं क्रॉस दिलेलं आहे. माझ्या घरी एक आहे तिकडं बंगलोर, तर त्यांचं आडवा आहे किसणी आणि खूप जाड आहे, भक्कम आहे. आता खूप वर्ष झाले तिला, जवळजवळ 15-1 वर्ष झाली ती तशीच्या तशीच आहे, घासली की एकदम छान दिसते. तर हे असं क्रॉस दिले त्याच्यामुळे ते कापायला सुद्धा प्रॉब्लेम होतो. आणि याची जी प्लेट आहे ना इथलीच, ॲक्च्युली इकडचं तरी कडक आहे, हे किसणी वगैरेचं तरी थोडंसं कडक आहे. पण हे जे आहे ना, तुम्हाला दाखवते हे असं इतकं पातळ आहे.
तर ते झालं असं की नेमकं मी ऑफिसवर मागवलं होतं आमच्या, आणि आता त्याला 4-5 दिवस झालेले आहेत. तर बघते आता याचं काय. तर मला वाटलं तर मी याला रिटर्न करेल आणि दुसरी घेईल किंवा मग नाही घेणार, कारण माझ्याकडे हे आहे स्लायसर. हे स्लायसर आहे, या बदलता येतात, बट त्या चांगल्या नाही आहेत एवढं, हे निघून येतं सारखं सारखं. बट स्लायसर चांगलं आहे मला कांदा कापायला. काल मी बिर्याणी केली होती तर मी यावर कांदा कापायला घेतला, बट काही झालं नाही, ते होतच नव्हतं, कांद्याचा चोथा होऊन जात होता सगळा. मग मी याच्यावर केलं तर छानपैकी मग कांदा आपला कट झालेला आहे. मला खास याच्यासाठी घ्यायचं होतं, हे किशणीसाठी, माझ्याकडे नव्हती म्हणून. बट आता ठीक आहे, काय हरकत नाही. बघते, विचार कर, शक्यतो नाही करणार रिटर्न, कारण मी किसनी म्हणजे या बटाटा स्लायसरचं काम इकडून चालून घेईल आणि या बाजूला आपल्याला गाजर वगैरे सोलता येईल. सो असे हे 2 आयटम मी काल परचेस केले, काल नाही आधीच परचेस केलेले, काल ते आले माझ्या हातामध्ये. चला, चहा पण उकळलेला आहे, स्वराबाईंची आंघोळ पण झाली, आता लागते पोळ्या करायला. मी तर नाही खाणार, मी सध्या चहा बंद केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी मी 2-3 दिवस चहा घेतलेला नाही आहे, काहीतरी रिझन आहे त्याच्यामागे. तर मग चहा नाही घेतलेला आहे मी, आणि माझा विचार आहे की स्वतःसाठी पोळी आणि हे वेगळं करावं, बेसन पोळा वगैरे करून घेते. चलो. खूप दिवस झाले चण्याची भाजीसुद्धा गेली नव्हती, तर म्हटलं चला आता स्वराचा नाश्ता बनवण्याआधी चणे वगैरे उन्हात भिजत ठेवू, म्हणजे छानपैकी संध्याकाळपर्यंत भिजतील, आणि म्हणजे कसं संध्याकाळपर्यंत जरी भिजले तरी भाजी करता येईल, नाहीतर मग उद्यासाठी होतील. तर मग त्याची तयारी करून ठेवते. स्वरा काय करते, आणि म्हणजे उठली ती आता, आंघोळ वगैरे सगळं झाले आणि नाश्त्याची वाट बघत बसली म्हणजे आता. तर तिला चहा पोळी करून देते. आणि उठल्या ना बाई का मी सकाळी जेवढ्या खिडक्या दारं उघडलेले असतात सगळे बंद करते, अंधार करूनच TV बघायचा असतो. सो येता येता माझ्याकडून थोडंसं चण्यातलं डब्यातलं पाणी सांडलं. तर आपलं हे मॉबर आहे, पटकन घ्यायचं आणि पुसायचं, काही टेन्शन नाही. पटकन आता ते पुसून घेते. स्वरा वाट बघते आणि पटकन तिला माझा विचार आहे आज पोळी, साधी पोळी न करता लच्छा पराठा बनवून देऊ, म्हणजे मसाला पोळी लाईक तसं. आणि चहा, तर चहा तिच्यासाठीच, माझ्यासाठी नाही. सो मिस्टर आले, त्यांचं आवरलं आणि ते गेलेसुद्धा नाश्ता किंवा जेवण वगैरे करून. आणि स्वराला आता मस्तपैकी इकडे खरपूस भाजलेला लच्छा पराठा केलेला आहे आणि माझ्यासाठी बेसनाची पोळी, कारण मी चहा नाही घेणार आहे. जर चहा पोळी खात बसले असते म्हणजे ते चहा घेणं आलंच परत, तर नको म्हटलं. जरा 3-4 दिवस आता गॅप पडलेला आहे, सो चहा बंदच करायचा आहे. माझा पण नाश्ता वगैरे झाला आणि मग इकडे जे आपण सिरप करून ठेवलं होतं ना मगाशी रोजमेरीचं, तर ते पण थंड झालेलं आहे. आणि त्याला आता माझ्या बॉटलमध्ये भरून घेते आणि पटकन केसांना लावून घेते, म्हणजे कसं पटकन केस पण नंतर सुकून जातात आणि मग लगेचच आपल्या कामांना सुरुवात. तोपर्यंत आता केस सुकतात, तोपर्यंत एक 15-20 मिनटं एडिटिंग करेल व्लॉग्सची, आणि त्यानंतर मग लगेचच आपले मग धुणी भांडी वगैरे वगैरे सगळं घरातलं होमवर्क. आणि नाश्ता झाला. थोड्या वेळात स्वरा लगेच चाललं मम्मी काहीतरी चटपटीत असं बनवणं, आणि तिला ना बटाट्याचा केस बरेच दिवस मला म्हणते ती कर आहे मी प्लॅनमध्ये की करायचं आहे. बट आता मी इन्स्टंटवाला केला. बटाटे असे लांबवाले आणलेच होते मी, किस किंवा वेफर्स करतात ते, आणि मग डिरेक्टली किसले, पाण्यात टाकले आणि डायरेक्ट तळायलाच घेतले, वाळवले नाही, काहीच नाही. म्हणजे इन्स्टंट असा बटाट्याचा किस आणि एकदम कुरकुरीत झाला होता मस्तपैकी. स्वच्छ धुवून घेतले आणि बटाट्याचा किससुद्धा मी करून घेतला तिच्यासाठी, आणि तोही आम्ही मग नंतर खाल्ला मस्तपैकी कुरकुरीत तसा. एक 2-4 वेफर्सच्या सुद्धा स्लाइस पाडल्या, बट वेफर्स थोडासा जाड किसला गेला त्यामुळे तो नाही झाला. बट बटाट्याचा किस एकदम इन्स्टंट आणि कुरकुरीत झाला. खाऊन दाखवू का तुम्हाला?
बरं, ब्लॉग्स मी रोज टाकण्याचा प्रयत्न करते, रोज काहीतरी छान छान करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला नक्की ब्लॉग्स आवडत आहेत की नाही मला नक्की कळवा कमेंटद्वारे, किंवा तुम्हाला काय पाहायला आवडेल माझ्याकडून तेही मला नक्की कळवत जा. तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर तसंही कळवा की हो आवडत आहेत म्हणून, म्हणजे मला तशाच प्रकारचे बट त्यामध्ये आणखी काही छान छान दाखवता येईल, करता येईल असा माझा प्रयत्न नेहमी राहील. सो नक्कीच ब्लॉगला पसंती दर्शवा, लाईक शेअर आणि कमेंट करत जा, सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, तर आता माझं हे सिरप लावून घेते आणि हा ब्लॉग करते इथेच एंड. असं होतं माझं सकाळचं, म्हणजे जेव्हा आपल्या स्वतःसाठी वेळ दिला ना सकाळी की कसं असं दिवस पण छान मस्त जातो पुढचा, तसंच काहीसा आजचा दिवस होता. चला पुन्हा उद्या भेटूया एका नव्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.